आश्वासनानंतर गणेश झगरे यांचे उपोषण पाणी पाजून सोडविले। मक्तापूर गावातील विविध प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र सुकाणू समितीचे प्रदेशाध्यक्ष गणेशभाऊ झगरे यांनी शुक्रवारी ग्रामपंचायतीसमोर एकदिवसीय अन्नत्याग उपोषण केले। प्रशासनाकडून मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर झगरे यांचे उपोषण पाणी पाजून सोडण्यात आले। नेवासा फाटा ते मक्तापूर रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मुरुम टाकणे, रखडलेल्या घरकुलांचे पैसे लाभार्थ्यांना वर्ग करणे, शेती रस्त्यांवर मुरुम टाकणे, गावठाणातील शाळेत शौचालय बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे, संपूर्ण गावात तणनाशक फवारणी करणे तसेच ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत करण्यासाठी शासकीय प्रशासक नेमणे या 6 प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आले। उपोषणस्थळी ग्रामसेवक दत्तात्रेय गर्जे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दत्ता कांगुने, समाजसेवक पिल्लू गव्हाणे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासजी गोलार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी झगरे यांच्या मागण्यांवर चर्चा करून त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले। प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत गणेशभाऊ झगरे यांना पाणी पाजून त्यांचे अन्नत्याग उपोषण सोडविण्यात आले। मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली। ग्रामस्थांच्या मूलभूत प्रश्नांसाठी केलेल्या या आंदोलनामुळे मक्तापूरमधील प्रलंबित विकासकामांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून आता दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कधी होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। आज आपण इथं मक्तापूरमध्ये ग्रामपंचायत समोर उपोषणासाठी बसले आहेत। नेमकं आपल्या काय मागण्या आहेत? आमची पहिली मागणी ही आहे की जिल्हा परिषद शाळा मक्तापूर शाळेवस्ती तिथं शौचालयासाठी मुलांना शौचालय नाही, त्यासाठी आम्ही मागणी केली आहे। विशेष शेतात जाणाऱ्या रस्त्यांना मुरुम नाही, म्हणजे त्या शेतकऱ्यांना यासाठी व्यवस्थित रस्ता नाही बा, तिथं मुरुम टाकवा अशी आम्ही मागणी केली होती। आणि गावात फवारणी स्वच्छतेसाठी अशी भरपूर कामं आहे। आणि विशेष पहिलं महत्त्वाचा विषय म्हणजे सर्वात की गावाला प्रशासक नेमणे, ज्याने अर्थ प्रशासक नेमलं का गावाचं राहिलं काम जे चालू आहे बा, मग गावाची कामाची गती मिळेल तर म्हणून आम्ही शासनाला बी मागणी केली आणि तहसीलदाराला बी मागणी केली होती की आम्हाला आमच्या गावासाठी तुम्ही शासकीय सरपंच निवडा बा, ज्याने अर्थ विकास कामं चालू होते बा। कारण काय तर जिल्हा परिषद निवडणुकीचा समजा 10 वर्ष झाले, अजून जिल्हा परिषद निवडणूक नाही। मग येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायत निवडणूक होण्याची काही खात्री नाही। आणि ग्रामपंचायत जर समजा 3 महिन्यांनी इलेक्शन झालं तर येणाऱ्या काळामध्ये दसरा आहे, दिवाळी आहे, या सणाला सुद्धा अडचण येऊ शकते। ग्रामपंचायतचं कोणतंच काम नाही का आपलं प्रशासकच्या कालावधीमध्ये? नाही, काम आहे पण अधुरं आहे। आता पाणी योजना चालू आहे 3 कोटीची, तिचं 90% काम झालं आहे, पण ते सध्याला पाणी बंद आहे। आता आपण उपोषणाला बसला तरी आपल्या उपोषणाला अद्यापर्यंत कोणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली का? ग्रामसेवकांनी येऊन भेट दिली। त्यांनी काय सांगितलं आपल्याला उपोषणाबाबतीत? भरपूर सांगितलं, पण काय राहतं ग्रामसेवक शासकीय बदल होती, बॉडी बदलती, पण आपल्याला जिम्मेदार जे गाव आपल्याला उपोषणापासून परावृत्त होण्यासाठी त्यांनी कल्पना दिली का? आपल्या मागण्या पूर्ण केल्या जातील असं त्यांनी सांगितलं का? सांगितलं 3-4 मागण्या सांगितलं पूर्ण होत्या, पण 2 मागण्या नाही होणार सांगितलं जे घरात। कोणत्या मागण्या पूर्ण होणार नाही? एक मुरुमाची मागणी होणार आणि शेतात जाणाऱ्या रस्त्याला मुरुम नाही पडणार, या 2 मागण्या होऊ शकत नाही। अजून एक मागणी कोणती? ती मागणी म्हणजे घरकुलाचे पैसे येण्याची मागणी ती होऊ शकत नाही पूर्ण। घरकुलाचे जे निधी आहे लोकांचे पैसे जमा ते टप्प्याने पण होऊ शकत नाही म्हणजे समजा त्याला एक अडचणी म्हणतात ते। आज आपण मक्तापूर गावात गणेश झगरे यांच्या उपोषणासाठी पाठिंबा देण्यासाठी आलात का? हो, नगर जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गणेश भाऊच्या या मागण्या आहेत ह्या रास्त मागण्या आहेत आणि त्या जनतेच्या हितासाठी या मागण्या असल्यामुळं त्यांचा निरोप मिळाल्यावर मी या ठिकाणी आलो आणि नगर जिल्हा उबाटाच्या वतीनं त्यांच्या या उपोषणाला न्याय मागण्या असल्यामुळं आम्ही पूर्णपणे पाठिंबा देत आहोत। आणि त्यांच्या त्या मागण्या लवकरच प्रशासकीय प्रतिनिधी ग्रामपंचायत प्रतिनिधी म्हणून भाऊसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत,
त्यांनी त्या मानवाव्यात वरिष्ठांकडे त्याचा पाठपुरावा करावा. लवकरात लवकर या ठिकाणी जिल्हा परिषदेकडे ते काय पेंडिंग आहे प्रशासक नेमणूक किंवा बॉडी नवीन फॉर्म करण्याचं, त्या कामाचा त्यांनी पाठपुरावा करावा पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी या नात्यानं, आणि लवकरात लवकर या सगळ्या मागण्याचा सोडवणूक त्यांनी करावी. आणि ह्या मुद्द्यावर, या मागणीवर आपण गणेश भाऊंना विनंती करू शकतो की आपण उपोषणापासून तुम्ही परावृत्त व्हा, उपोषण तुम्ही थांबवा. आता भाऊसाहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी जर शब्द दिला, त्यांनी आश्वासन दिलं तर निश्चित त्यांनी उपोषण सोडावं असे तर माझ्या त्यांना आग्रह राहील. आता नेवासा तालुक्यामध्ये शिवसेनेमध्ये जी पोकळी निर्माण झाली आहे, तर बरेचसे शिवसैनिक उद्धवजीची शिवसेना सोडून शिंदे सरकारकडे आकर्षित झाले आहे आणि त्यामध्ये समाविष्ट झाले. त्या बाबतीत आपण काय सांगणार? आता हा जो संघटनेत किंवा कुठल्या गटात जायचं किंवा मूळ आपण पक्षात इतकी वर्ष आपण वर्ष काम केलं त्यात राहायचं, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण माझ्या मते या ठिकाणी उद्धव साहेबांसोबत गेल्यानंतर मी स्वतः वैयक्तिक 45 वर्षापासून सोबत मी काम करतो आहे. आता बरीचशी मंडळी असे की माझ्यासोबत पण होती, परंतु काही मंडळी त्या ठिकाणी गेले. नगर परिषदेच्या नुकत्याच नेवाशात झाल्या निवडणुकीमध्ये त्यांना EB फॉर्म दिले गेले नाहीत. त्यांनी मागणी, आता उद्या उदाहरण द्यायचं झालं नितीन जगताप आपले आहेत की त्यांनी आमच्यासोबत वर्ष काम केलेलं आहे, पण त्यांना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या तालुक्यातल्या एका मोठ्या पुढाऱ्याचा आडोसा धरून त्या पुढाऱ्याचं कारण सांगून यांना EB फॉर्म नाकारले, पक्षाचा चिन्हाचा फॉर्म दिला नाही. आज मग ते त्या शिंदे गटात गेले असतील तर आपण त्यांची चूक आपण मानत नाही, कारण आपल्या पण पक्षाच्या पण चुका आपण मान्य केल्या पाहिजेत. आणि एका तालुक्यातल्या कुणाच्या पुढाऱ्याच्या सांगण्यावरून इथं EB फॉर्म देऊ नका, मग त्या पक्षात अस्तित्व नाहीच होतं ना. आधी EB फॉर्म दिले असते तर ते 4-5 जर उमेदवार राहिले असते तर ते मशाल चिन्ह त्यानंतर शिवसेना पक्ष ढवळून निघाला असता. पण पक्षाची पुनर्बांधणी त्यात एक प्रकारे मदत झाली असती, पक्ष परत नावारूपाला आला असता. परंतु ते नव्हतं, त्यांना फॉर्म डावलले गेले, म्हणून त्यांनी नाराज होऊन या ठिकाणी शिंदे गटात प्रवेश केला आहे. की मला त्यांना त्यामुळे त्यांना काही दोष देता येत नाही. आणि आता दुसरी गोष्ट, आता फक्त भाऊ काही लोक गेलेत, परंतु जनता जी आहे, जे उद्धव साहेब प्रेम करणारी, बाळासाहेब ठाकरे प्रेम करणारी जनता ती जागेवरच आहे. आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे. या ठिकाणी भाऊसाहेब वागचौरे पहिल्यांदा खासदार झाले, परत दुसरीकडे गेले, परत सदाशिव लोखंडे खासदार झाले, परत भाऊसाहेब वागचौरे विनंती केली म्हणून परत प्रवेश दिला, परत त्यांना पण खासदार केलं. याचा अर्थ मी वैयक्तिक किंवा कोणी पदाधिकारी त्यांना खासदार करत नाही. तालुक्या दक्षिण या उत्तर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण जनता ही उद्धव साहेबाच्या विचाराशी बांधली गेलेली आहे, बाळासाहेब ठाकरे मातोश्रीच्या विचाराशी बांधली गेलेली आहे. त्यामुळं हे काही प्रति लोक गेले त्याचा काही फरक पडत नाही. जे लोकप्रती घडवणारे आमदार खासदार घडवणारी जी जनता आहे तर उद्धव साहेबाच्या सोबत आहे आणि ती काय सोबत राहणार आहे. आणि त्या घडामोडी झाल्या याच्या कितीतरी वेगानं पटीत भविष्यकाळामध्ये परत उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचा पक्ष हा जोमानं संघटना परत फोपावणार आहे आणि वाढणार, याच्यावरती शंकाच नाही. आज आपल्या ग्रामपंचायत समोर गणेश झगरे उपोषणासाठी बसले आहेत, तरी त्यांच्या काय मागण्या आहेत त्या पूर्ण नाही झाल्या. सर, गणेश झगरेंची जी पहिली मागणी आहे ते आपण ग्रामपंचायत नेवासा फाटा ते मागतापूर रस्त्यावर मुरुम टाकणे. आपल्या ग्रामपंचायतीची दुसरी मागणी आहे अनेक घरकुलाचे पैसे वर्ग करणे. तिसरी मागणी आहे शेतीवर रस्त्यावर मुरुम टाकणे. गावठाणातील शाळा शौचालय बांधकामासाठी निधी मिळणे. पूर्ण गावात तणनाशक फवारणी करणे. ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत करण्यासाठी शासकीय प्रशासक नेमणे. अशा 5 मागण्या घेऊन गणेश भाऊ झगरे हे ग्रामपंचायतीसमोर बसलेले आहेत. त्याच्यातील पहिली जी मागणी आहे, आता आपल्याकडे प्रशासकाची नियुक्ती प्रशासकांनी पूर्वीच्या राजीनामा दिलेला आहे, परंतु BDO साहेबांनी वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार करून सदरची प्रक्रिया चालू आहे. त्याच्यामुळं आर्थिक व्यवहार हे ग्रामपंचायत अधिकारी व प्रशासक यांना असल्यामुळं मुरुम टाकणे किंवा रस्त्यावर मुरुम टाकण्याची दोन कामे आहेत, तर ते काय करता येत नाहीत आपल्याला. सध्या प्रशासक नाहीत. घरकुलाचे पैसे वर्ग करणे हा विषय म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. जशा कामाच्या स्टेजनुसार आपण रिपोर्ट केल्यानंतर निधी उपलब्धता झाल्यानंतर ते पैसे ग्रामपंचायतीकडे येत नाहीत, ते डायरेक्ट लाभार्थ्याच्या अकाउंटला जातात, खात्यावर जातात. त्यांनी असा प्रश्न केला आहे, एका गावठाण्यातील जे शौचालय बांधण्यासाठी निधी आहे शाळेचा, तर तो शाळेचा निधी मिळाला नाही आणि जे याच्या अगोदरचं जे बांधकाम आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे आणि तिथं स्वच्छतेची सुविधा व्यवस्थितरित्या नाही. त्या बाबतीत आपण काय सांगणार? सर, आपण 15वा वित्त आयोग 2025-26 मध्ये
ग्रामपंचायतीचा जो आराखडा आहे त्याच्यामध्ये शौचालय बांधकाम याच्यासाठी 1.2च्या प्रमाणे अंदाजित तरतूद केलेली आहे 1,20,000 रुपये आणि जागतिक बँकेचे 2 लाख असे मिळून 3-3.25 लाखापर्यंत त्याचा नवीन प्रस्तावित आहे ते 25-26चा आपण याच्यात तरतूद केलेली आहे. ते काम त्यांचं मार्गी लागणार आहे. अजून पूर्ण गावात तणनाशक फवारणी करणे हे बी काम त्यांनी केलेलं आहे, परंतु प्रशासक नसल्यामुळं थोडे जे किरकोळ कामं आहेत ते आपल्याला करता येत नाहीत. BDO साहेबांनी जिल्हा परिषद लेवलला प्रशासक नियुक्ती करण्याबाबतचं पत्रव्यवहार केलेला आहे. आणि पूर्ण मागण्या त्यांच्या 2 मागण्या तुमच्याकडून पूर्ण होऊ शकत नाही. आता माझ्या लेवलचा जो विषय आहे समजा प्रशासकावर याच्यातल्या 3 घरकुलाचा आणि मुरमाचा हा प्रश्न आपल्याकडून होऊ शकणार नाही. बाकीचे ज्या 4 मागण्या आहेत त्या 4 मागण्या पूर्ण होणार. पूर्ण एकूण 6 मागण्या आहेत त्यांच्या, तर 2 मागण्या होऊ शकणार. प्रशासकावर डिपेंड बाकीच्या मागण्या आहेत. प्रशासक आल्यानंतर मुरुम टाकणे, तणनाशक फवारणी, हे जे घरकुलाचं पैसे वर्ग करणे हे आपल्या हातातलं नाही. तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अकाउंटवरून डायरेक्ट लाभार्थ्याच्या अकाउंटला ट्रान्सफर होतात. धन्यवाद. म्हणजे नवीन बॉडी नियुक्तीच्यावरच अवलंबून आहेत आणि ते स्वतः इथं आले शासनाचे प्रतिनिधी म्हणून. तुमचं समाधान झालं, तुम्हाला सगळं सांगितलं आहे. आता आपण म्हणजे आता बादल भाऊ आहेत, मी गावाचे प्रमुख या ठिकाणी आहेत, अध्यक्ष साहेब आहेत, तंटमुक्ती आहेत. तंटामुक्ती अध्यक्ष आहेत. तर इथे सगळी जबाबदार मंडळी या ठिकाणी आहेत. तर ते अध्यक्ष साहेबांच्या वतीनं मी पण तुम्हाला विनंती करतो, बादल भाऊ या ठिकाणी आहेत, आपली बाकी सगळे मित्रमंडळी या ठिकाणी आहे. निश्चितपणे तुमचे प्रश्न सोडवणूक भाऊसाहेब करतील. या तुमच्या सगळ्या प्रश्नाचा पाठपुरावा ते शासनाकडे करतील, वरिष्ठाकडे करतील आणि लवकरात लवकर तुमच्या 6 मागण्या पूर्ण होतील त्यासाठी ते प्रयत्न करतील. आणि आम्ही सुद्धा बादल भाऊ आपण सुद्धा सर्वजण त्यांच्या याच्यात आपण पाठपुरावा करू आणि तुमच्या न्याय मागण्या लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आम्ही पण तुमच्यासाठी आग्रह धरू या ठिकाणी तुम्हाला. आणि आता आपण उपोषण सोडावं अशी तुम्हाला आपल्या सगळ्याच्या वतीने विनंती करतो. आणि ही विनंती मान्य केल्याबद्दल अध्यक्ष ही विनंती मान्य केल्याबद्दल आपले अध्यक्ष अध्यक्ष आणि भाऊसाहेब आणि आपले जे शिवसेनेचे अध्यक्ष गोलार भाऊ यांचे आमच्या तर फार जुने मित्र संबंध आहेत. हो मैत्री संबंध आहेत त्यांचे आमचे. तसेच आपल्या गावातले चव्हाण साहेब आहेत, साहेबराव आहेत, हिवाळे साहेब आहेत आणि खैरे आहेत. तर सगळे मिळून आम्ही विनंती करतो आणि त्या विनंतीला मान दिला. गोलार साहेब इथं आले तर गोलार साहेबाच्या विनंतीला मान केली, देऊन उपोषण सोडलं. धन्यवाद गणेश भाऊ. तुम्ही आता आपण उपोषण सोडित आहात का आता? घ्या.